सामना रंगतोय श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळी विरुद्ध शिवशक्ती 11 स्पोर्ट्स फुफुरे. ओपनिंग पेअर मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती तर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल आपल्याला अमर गायकवाड आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कपिल सातपुते. बॉलिंग एंड वरती आलाय पहिलं षटक वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय तो रोहन पाटील. अमर गायकवाड यांचा जर विचार करायला गेला ना सर तर TDPL खेळलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी पहिला चेंडूचा सामना करत असताना ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण कपिलने थांबवलंय काही गरज नाहीये. एक चेंडू नंतर एक रन लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय कपिलने. यष्टीरक्षक जायपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालं. कपिलला धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ते 2 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 2. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय रोहन सामना करेल अमर गायकवाड. क्षेत्ररक्षक आहे अमर यांच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. कपिल सातपुते अपील करताना पंचांकडे वाईटची अपील केले पण पंचांनी ती फेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता केली ती रोहनने. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला कपिल सातपुते बॉलिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला रोहन. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला कपिल कुठेतरी फसतोय फटका फसतोय आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पहिला षटक हाताळत असताना काय षटक हाताळलंय रोहन पाटील. फक्त 4 धावा खर्च केल्या. अमर गायकवाड आणि कपिल सातपुते सारख्या खेळाडूंना रोखून धरण्यात यश मिळालं रोहन पाटीलला. रोहन पाटीलच्या जागी आता बॉलिंग ट्रॅकची धुरा सांभाळणार आहे तो एक यंगस्टर खेळाडू साहिल. पहिला चेंडू अमर गायकवाड यांना तेच तर गोलंदाजी पाहायला मिळते साहिल पाटील याच्याकडून. आपल्याला यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका निभावत असताना किरण पाटील काय तेच तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती साहिल आपटलाय आणि पंचांचा इशारा आहे तो वाईड +1चा. धावसंख्या 2 ने वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अमर यांच्या बॅट मधून फटका लगावलाय पण चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. कुठेतरी अमर आणि कपिल सातपुते यांना जखडण्यात यश मिळते की काय पाडळी संघाला. पुन्हा एकदा सज्ज साहिल पाटील सामना करतोय अमर. पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडू लॉब झालाय
आणि क्षेत्ररक्षकाच्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे कुठेतरी हा झेल झाला असता. अमर गायकवाड सारखा मोठा बकरा गळाला लागला असता, मोठा मासा गळाला लागला असता, पण कुठेतरी चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि अमरचा झेल सुटतोय. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे खूप मोठा झेल होता. अमर गायकवाडची विकेट म्हणजे पूर्ण मॅच एकतर्फी हातात घेता आली असती. पुन्हा एकदा अमर गायकवाडचा झेल उडलाय. क्षेत्ररक्षक आहे पण त्याचा काही उपयोग होणार नाही कारण चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 4 चेंडू नंतर 10. काय गोलंदाजी राहिले साहिल पाटील, काय तेच तर्रार गोलंदाजी. अमर गायकवाड आणि कपिल सातपुते अशा दिग्गज खेळाडूंना थांबवण्यात यश मिळतंय. पुन्हा एकदा अमरच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय पण चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला अमर गायकवाड, एक यंगस्टर आणि अनुभवी खेळाडू मधले हे युद्ध आणि या युद्धामध्ये यश प्राप्त केले साहिलने. निर्धाव चेंडूची सांगता केली शेवटच्या चेंडूवरती. निर्धाव चेंडू, काय षटक हाताळलं, फक्त 6 धावा खर्च केल्या, 7 धावा खर्च केल्या साहिल पाटीलने. काय षटक हाताळलं अमर गायकवाड आणि कपिल सातपुते यांना. साहिलच्या जागी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बदल पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी आलाय तो हर्षद. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आणि पंचांचा निर्णय येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी पाटील संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळत असताना रोहनने फक्त 4 धावा खर्च केला. दुसरं षटक हाताळत असताना काय साहिलची गोलंदाजी. अमर गायकवाड सारख्या अशा दिग्गज खेळाडूला काय गोलंदाजी साहिल पाटील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद पाटील. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू, धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कपिल सातपुतेच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय आणि झेलबाद झालाय तो कपिल सातपुते. काय गोलंदाजी. पुपिरे संघाचा विचार करायला गेला ना तर न्यू मराठवाडा 11 क्रिकेट क्लब यांच्या मार्फत जी गेल्या संडेला स्पर्धा भरवण्यात आली होती न्यू मराठवाडा चषक, त्या चषकामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता आणि त्या चॅम्पियन संघाला कुठेतरी जखडून ठेवलंय, आखडून ठेवलंय पाडी संघाच्या गोलंदाजाने. काय गोलंदाजी, काय भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू नंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या येते 12. दुसरा मोठा मासा गळाला लागलाय संदीप गायकवाडच्या स्वरूपात आणि पहिल्या चेंडूवरती संदीप गायकवाडला गोल्डन डकचा शिकार ठरवलाय हर्षद पाटीलने. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स. जसं आयुष सर तुम्ही म्हटलं होतात की आजच्या दिवसातील हॅट्रिक होईल का, कारण ही पहिलीच हॅट्रिक ठरेल आजच्या दिवसातील. हॅट्रिक चान्स वरती आपल्याला पाहायला मिळतो हर्षद पाटील, मॅन फ्रॉम पाडी. काय खेळ राहिला या पाडी संघाचा. 3 चेंडूवरती 13ची गरज असताना अजित पाटील यांच्या बॅटमधून खणखणीत 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले आणि एकतर्फी सामना अजित पाटील यांनी आपल्या खिशात घातला. पुन्हा एकदा कुठेतरी चुकी होते हर्षद कडून आणि पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त चेंडू, धावसंख्या
एकनी वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. तिसरं षटक हाताळत असताना हर्षद यांच्या मार्फत आपल्याला अतिरिक्त 2 चेंडू पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडूची सांगता. जसं आयुष्यावर तुम्ही आशा लावली होती की आजच्या दिवसातील हॅट्रिक होईल का, तर कुठेतरी आपला आशा भंग होताना पाहायला मिळतोय. चान्स होता हर्षदकडे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईड +1 धावसंख्येत 2 ने वाढवते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. कुठेतरी हर्षद दिशा भरकटतोय. कान मंत्राची गरज आहे. ज्या प्रकारे रोहनने साईला कान मंत्र दिला होता की या टप्प्यावरती भेदक मारा कर, या टप्प्यावरती तुझी गोलंदाजी राहिली पाहिजे, तसं कुठेतरी हर्षदला कान मंत्राची गरज आहे की काय. फुलटॉस चेंडूचा खरपोस असा समाचार घेतला अँड्रू अनिल यांनी आणि चेंडू जातोय सीमा. धन्यवाद सर. चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. तर क्षमा करा, जेवढी उत्सुकता मला होती ना चेंडू षटकाराच्या बाहेर जाण्याची, त्या उत्सुकतेवरती कुठेतरी पंचांनी पाणी फिरवलंय आणि चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. ज्या ताकदीने अँड्रूने बॅट फिरवली होती ना, मला आशा होती की चेंडू सीमारेषा पार षटकाराच्या दिशेने गेलाय, पण कुठेतरी 180चं ग्राउंड असल्यामुळे फलंदाजांना त्या -पॉइंट राहतो. 5 चेंडूंची सांगता. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो हर्षद. सामना करेल अनिल अँड्रू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण त्या फुलटॉस चेंडूचा पाहिजे असा खरपोस समाचार घेता आला नाही आणि चेंडू बॅटची कडा घेऊन जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. शेवटचं षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक कोण घेऊन येणार. तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीची धुरा सांभाळले स्वतः संघनायक अजित पाटील. निर्णायक षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्ट्रायकिंग एंडला अमर गायकवाड आणि अमर गायकवाडच्या बॅट मधून आला हा झंझावत खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. जसं मी म्हटलं होतं ना, अमर गायकवाड काय खेळाडू, एक लेजेंडरी, एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवाचे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो तो अजित. सामना करेल अमर गायकवाड, मॅन फ्रॉम फुफिरे. पुन्हा एकदा चेंडू आपटलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. निर्णायक षटक म्हणलं होतं, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आला अजित. सामना करतोय अमर गायकवाड. पुन्हा एकदा अजितच्या चेंडूवरती अमरचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. जुना चेंडू द्या. कुठेतरी रोहन, साहिल आणि हर्षद यांच्या गोलंदाजीचा खरपोस समाचार घेता आला नाही अमर गायकवाड यांना, पण अजित आहे. अजितच्या बॉलवरती, अजितच्या गोलंदाजीवरती मला तो चान्स घेता येईल आणि तोच चान्स घेताना आपल्याला अमर गायकवाड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहन यांच्याकडून अमर यांचा झेल सुटतो. कुठेतरी महत्वाचा झेल आहे. अमरची विकेट म्हणजे खूप महत्वाची विकेट आहे.
आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडे घेऊन जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय करणार अमर गायकवाड. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. अजित बॉलिंग ट्रॅक वरती. फुटॉस चेंडू. कुठेतरी अजित कडून चुकी होते. हातातून चेंडू निसटला की काय आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू. 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असेल ती श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी या संघाला. जसं माझ्याकडे माहिती पोहोचते चेतन पाटील यांच्याकडून पहिले 30 षटक हाताळत असताना रोहन साहिल आणि हर्षद यांच्या गोलंदाजीवरती 17 धावा आल्या होत्या आणि कुठेतरी अजितच्या एकट्याच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये 21 धावा प्राप्त करण्यात यश मिळालं अमर गायकवाड आणि कंपनीला आणि ध्येय नेऊन ठेवलं 39 धावांवरती. येणारे 24 चेंडू 39 धावांची गरज असेल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी या संघाला. तर SS11 पाडी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी आपले फलंदाज मैदानात पाठवा. कुठेतरी वेळेत सामने पूर्ण झाले पाहिजेत आणि क्वालिटी क्रिकेट. काय क्रिकेट पाहायला मिळालं. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा म्हटलं ना की आपल्याला हमखास क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आणि त्याचप्रमाणे जे संघ आहेत ते आपल्याला मदत करताना पाहायला मिळतात कारण वेळेवर येणं आणि वेळेवरती हजर राहणं. तर पाडी संघाकडून आपल्याला ओपनिंग पेअर पाहायला मिळते रोहन पाटील आणि किरण पाटील. फुपिरा संघाला विनंती असेल आपण आपले क्षेत्ररक्षण सजवून घेतलेला असेल तर जाऊया सामन्यामध्ये. सुरुवात होते बक्षीस पात्र फेरीचा हा दुसरा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतोय पाडी विरुद्ध फुपिरे. स्ट्रायकिंग एंड वरती जाणार आहे तो रोहन. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला किरण पाटील आणि गोलंदाजी मार्क वरती अमर गायकवाड. स्वतः धुरा सांभाळले अमरने. पहिलं षटक हाताळतोय अमर गायकवाड. बाईच्या स्वरूपात एक धाव होते. धावसंख्या 1 ने धावफलकात बदल होतोय. पहिला चेंडू हाताळत असताना अमर गायकवाड यांच्याकडून यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकी होते आणि चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या धावते 1 धावेवरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती
अमर गायकवाड तेच तर गोलंदाजी अमर गायकवाड यांच्या मार्फत, पण कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. वारंवार तीच चुकी आणि यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या एकीने वाढेल. पुन्हा धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन्ही आकड्यावरती. पुन्हा एकदा रोहन यांचा प्रयत्न, प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो रोहन यांचा. कारण पहिलं षटक कुठेतरी खेळत असताना एक डिफेन्सिव्ह रित्या खेळलं पाहिजे. विकेट टिकवून खेळण्याचा मनसूबा आपल्याला पाहायला मिळतो रोहन पाटील यांचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज अमर गायकवाड. स्ट्रायकिंग एंडला रोहन पाटील. पुन्हा एकदा रोहनच्या बॅटमधून स्ट्रोक आला, पण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तीन आकड्यावरती. 4 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. पुन्हा एकदा रोहनच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, पण बॅटची कडा घेऊन चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक रन डिक्लेअर. ज्याप्रमाणे रोहनने षटक हाताळलं होतं ना, त्याच दिशेने वाटचाल करताना अमर गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात अमर गायकवाडने. शेवटचा चेंडू सामना करेल तो रोहन. शॉट आलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सरसावलाय. फलंदाज गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली. एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. कुठेतरी धावफलकाला वेग द्यावा लागेल श्री सिद्धेश्वर पाडी संघाच्या खेळाडूंना. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरती बदल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी मैदानात आलेत पिपुरे संघाकडून संदीप गायकवाड, एक लेजेंडरी, एक अनुभवी खेळाडू. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो आपल्याला रोहन. आणि पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ज्या ज्या वेळेस पाडी संघाला गरज असते त्या त्यावेळेस या पावसाने, या वरुण राजाने हजेरी लावली. पाहूया या हजेरीनंतर पाडी संघामध्ये हर्ष उल्हास वाढेल का. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला किरण पाटील. फटका सजवण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कडे घेऊन जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. येणारे 16 चेंडू 32 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती किरण पाटील. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. जसं मी म्हटलं होतं, हे पावसाळी क्रिकेट आहे. इथे कुठेतरी आपल्याला बॉल स्किट होताना, ज्यावेळेस आपण बॉलरच्या हातातून पाहतो ना, टप्पा पडल्यानंतर तेवढाच डबल वेगाने द्रुतगती मार्गाने चेंडू प्रवास करतो आणि निर्धाव चेंडूची सांगता केली संदीप यांनी. पुन्हा एकदा किरण यांचा प्रयत्न. फटका लगावलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का किरण पाटील, पण रोहन पाटील यांनी थांबवले. कॉल होता रोहन पाटील यांचा, पण किरण पाटीलने सुद्धा नकार दिलाय. दुसऱ्या धावेची गरज नाहीये आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. क्षमा करा, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज संदीप गायकवाड. सामना करेल तो रोहन पाटील. रोहन पाटील याचा प्रयत्न होता मोठा फटका सजवण्याचा, पण कुठेतरी
संदीप गायकवाड यांचा अनुभव कामी आला, पण यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 5 चेंडू नंतर अनुभव काय असतो ना तो संदीप गायकवाड यांनी दाखवून दिलाय. पुन्हा एकदा रोहनला काय गोलंदाजी पाहायला मिळते. संदीप गायकवाड दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रोहन पाटील दिसत आहेत, पण तेवढा इंटरेस्ट किरण पाटील दाखवत नाहीयेत. दोन षटकानंतर आपल्याला धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 10. ज्या रीतीने पाडवी संघाने गोलंदाजी केली होती 2 षटकानंतर फुपिरा संघाची धावसंख्या होती ती 11. त्याच दिशेने कुठेतरी शेवटच्या 2 षटकांवरती चान्स घेण्याचा निर्णय किरण पाटील आणि रोहन पाटील यांचा दिसतोय. तर गोलंदाजी मार्कवरती बदल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी आलेत फुपिरा संघाकडून अनिल. 12 चेंडू 29 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन पाटील, बॉलिंग एंडवरती पाहायला मिळतो एक अनुभवी खेळाडू अँड्रू अनिल मॅन फ्रॉम फुपिरे. स्टान्स बदललाय रोहनने आणि कुठेतरी त्याचा फायदा रोहनला भेटतोय आणि दिशाहीन गोलंदाजी अँड्रू यांच्याकडून. वाईट +1च्या स्वरूपात 2 धावसंख्येने धावसंख्या वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज अनिल. रोहनने फटका सजवण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी आज एलिव्हेशन, कुठेतरी आज रोहनची ताकद किंवा कुठेतरी एलिव्हेशन कमी पडते. आज फटके सजत नाहीयेत रोहनच्या बॅटमधून. आणि जसं मी म्हटलं फटके सजत नाहीत, त्यानंतर रोहनच्या बॅटमधून फटका आला. पहिली धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळालं आणि धावसंख्या 3 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू 24 धावांची गरज आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो किरण पाटील मॅन फ्रॉम घनसोली. बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात 22च्या स्वरूपात. यष्टीरक्षकाकडून वारंवार चुका होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या चुकीचा कुठेतरी निरसन करावं लागेल. पुन्हा एकदा किरण पाटील यांना यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. 8 चेंडू 23 ची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती किरण पाटील. पावसाचा बेनिफिट आपल्याला गोलंदाजी करणाऱ्या टीमला मिळताना पाहायला मिळते. कुठेतरी चेंडू स्किट होतोय, डबल स्पीडने चेंडू फलंदाजाकडे जातोय. पुन्हा एकदा अनिल यांचा प्रयत्न शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नांना यश येत नाही आणि चेंडू अतिरिक्त जातो. धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. किरण यांचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून षटकाराच्या दिशेने फटका मारण्याचा, पण कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळाले अनिल अँड्रू. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. ज्याप्रमाणे अजित पाटील यांचं षटक महागडं पडलं होतं ना, दोन्ही संघांचा स्कोर लेवल झाला. कारण ज्यावेळेस फुपिरे संघ फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर फुपिरे संघाची सुद्धा धावसंख्या 17 या आकड्यावरती होती आणि आता आपण पाहतोय पाडी या संघाची सुद्धा धावसंख्या 3 षटकानंतर 17 या आकड्यावरती आहे. येणारे 6 चेंडू 22 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत सामना करेल रोहन. पहिला चेंडू अतिरिक्त, पंचांचा इशारा येतोय, वाईटच्या दिशेने चेंडू जातो. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 21 ची गरज. ज्या 21 धावा अजितच्या ओव्हर मध्ये
गोलंदाजी करताना आल्या होत्या अजितच्या षटकामध्ये. त्याच 21 धावांची गरज. फुल टॉस चेंडू, पण कुठेतरी रोहनने विचार केला चेंडू आपल्या शरीरापासून लांब आहे, कुठेतरी वाईटची 1 रन एक्स्ट्रा मिळेल. त्याच दिशेने सुशांत यांची गोलंदाजी आणि पंचांचा निर्णय आला की वाईट चेंडू आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज सुशांत. ओव्हर द विकेट जाण्याचा प्रयत्न केला आणि निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. तर मी आयोजकांना विनंती करेन आपल्या या स्पर्धेसाठी फळ मार्केटचे एक सुप्रसिद्ध व्यापारी रुपेश सेठ यांचं आगमन झाले. आपण आपला वेळेतला महत्वाचा वेळ आपल्या या स्पर्धेसाठी दिलात. फळ मार्केटमधील एक नावाजलेले व्यापारी आपल्या या स्पर्धेसाठी आज हजेरी लावले. आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ, आपला महत्वाचा वेळ खर्च करत असताना या सर्व आयोजन कमिटीमधील सर्व खेळाडूंच्या आणि सर्व मुलांच्या आग्रहापोटी आपण इथे आलात साहेब. आम्ही आपलं या सर्व आयोजक आणि खेळाडूंकडून मनापासून धन्यवाद करतो. तर जाऊया सामन्यामध्ये. रंगत येण्यासारखी गोष्ट घडते, कारण झेलबाद झालाय तो रोहन. अजित आलाय. अजितच्या बॅट मधून मोठा फटका सजलाय, पण क्षेत्ररक्षक आहे आणि कुठेतरी झेलबाद झालाय. अजितची जागा भरून काढण्यासाठी आता शेवटचे 4 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. चार चेंडू 20 ची गरज आणि त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना पाडी संघाकडून अजितची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय हर्षद. 4 मोठे फटके संघाला इन मध्ये घेऊन येईल. एक नकारात्मक चेंडू कुठेतरी पाडी संघाला या सामन्यामध्ये परत घेऊन येईल. स्ट्रायकिंग एंड वरती राहील तो हर्षद. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत, एक अनुभवी गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये बदल करताना राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय घेतलाय सुशांतने आणि स्ट्रायकिंग एंड वरती हर्षद पाहायला मिळतो आपल्याला. लोअर फुल टॉस चेंडू, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना, क्रिकेट मधलं क्षेपणास्त्र ज्याला म्हटलं जातं, या क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यातून काढलंय सुशांतने. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. कंपल्सरी चेस पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल इथे. 3 चेंडू मध्ये कंपल्सरी 19 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला किरण पाटील, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सुशांत यांचा आणि अतिरिक्त धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला किरण पाटील, ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅचला एक झंझावत खेळी आली होती, असा किरण पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. 3 मोठे फटके. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये बदल करताना सुशांत. पुन्हा विचार बदललाय. पुन्हा राऊंड द विकेट जाण्याचा प्रयत्न. प्रवीण पाटील यांच्याकडून किरण पाटील यांना लगातार 3 षटकारांवरती 501 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 3 चेंडू 17 ची गरज. काय घडणार, काय बिघडणार. मी म्हटलं होतं हा क्रिकेटचा खेळ आयुष्य, जोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूची सांगता होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे अंदाज आपण या मैदानामध्ये बांधू शकत नाही. ज्या प्रकारे 2 चेंडूवरती 10 ची गरज असताना अजितच्या बॅट मधून लगातार 2 षटकार आले, तशीच काहीतरी खेळी किरणला करावी लागेल. पण कुठेतरी फसतो फटका आणि बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाते. तत्पर 1 धाव घेण्यात यश मिळालं किरणला आणि येणारे 2 चेंडू
16ची गरज. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो हर्षद पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत. लोअर फुल टॉस आणि एक नाम मात्र शेष असं आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आणि हा सामना पूर्णपणे पाहायला गेला ना तर फिफिरे संघाच्या खिशामध्ये गेलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा चेंडू. सामना करेल किरण पाटील. घेऊन येतो सुशांत. आणि अशा रीतीने